एक माणूस नाही याची जाणीव होते. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आल्याची चर्चा. परळीची निवडणूक महायुती म्हणून लढतोय. ही निवडणूक तुमची, माझी आणि ताईंच्या प्रतिष्ठेची. धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. पुढील 5 वर्षांचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हा तुमचा निर्णय. कैलास गुले कामाचा नेता. स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर उभं करायचंय. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाशिककरांना आवाहन. आदित्य ठाकरेंनी घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट. अनेक मतदारांचे वॉर्ड बदलले. सत्ताधाऱ्यांचे वॉर्ड जैसे थे. घोळ दुरुस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरू. आदित्य ठाकरेंचा इशारा. गरिबाचं मरण हेच भाजपचं धोरण. हर्षवर्धन सपकाळांनी भाजपला पुन्हा डिवचलं. मुंबई पालिका ठाकरेंच्या हातून जाणार. आता पाप फेडावं लागणार. संजय शिरसाट यांचा ठाकरे गटावर निशाणा. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर कोणी काढलं. संजय शिरसाट यांचा राज ठाकरेंना सवाल. महाविकास आघाडी विकासावर बोलत नाही. खोटा नरेटिव्ह सेट करतात. 2029ची निवडणूक आम्ही 1.5 कोटी मतांनी जिंकू. चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. भटक्या कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची सोय करा. शाळा कॉलेज रुग्णालय परिसरात कुत्रे सोडू नका. सरकारचे सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायतींना आदेश. धुळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला. मालेगावातील चिमुकलीसाठी पिंपळनेर वासी आक्रमक. चिमुकलीच्या मारेकऱ्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी. वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती. जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होईनात. नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अजित पवारांनी एससी वर्गीकरण बोलण्यासाठी घोषणाबाजी. राज्यात वापरला जातोय लोह्याचा नवीन पॅटर्न. बाप एका पक्षात पोरगी दुसऱ्या पक्षात. अशोक चव्हाणांची प्रताप पाटील चिखलीकरांवर टीका. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील झाडं तोडण्यास विरोध. वृक्षतोडीच्या सुनावणीपूर्वीच पर्यावरण प्रेमींचा सभागृहात गोंधळ. सुनावणीसाठी मनपा आयुक्त उपस्थित नसल्यानं पर्यावरण प्रेमी संतप्त. एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या पाठीशी. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा. परळीची निवडणूक तुमची, माझी आणि ताईंच्या प्रतिष्ठेची. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉरिडॉरचा मुद्दा ऐरणीवर. काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांचा कॉरिडॉर रद्दचा नारा. भाजप उमेदवारांच्या समर्थकांकडून कॉरिडॉरला समर्थन. पंकजा मुंडेंचा पिया अनंत गर्जेला पोलीस कोठडी. अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. अनंत गर्जेला रविवारी वरळी पोलिसांकडून अटक. अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन. जुहूच्या स्मशानभूमीत अभिनेता धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. बीडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर नात्यातलीच मुलाकडून अत्याचार. गुन्हा दाखल न करण्यासाठी ग्रामस्थांचा आईवर दबाव. पीडितेला दवाखान्यात जाण्यास ग्रामस्थांची आडकाठी. अमरावतीत भूकंपाचे धक्के. शिवणगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडून पाहणी. ठाण्यात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. टायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. बारामतीत मानवी वस्तीत बिबट्याचा वावर. रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना सीसीटीव्हीत चित्रित. निरावाकज गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. एरियाना अफगाण एअरलाइन्सचं विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरलं. रनवेवर कोणतंही विमान नसल्यानं दुर्घटना टळली. इस्रायलच्या हवाई दलाकडून लेबनॉनमध्ये हल्ला. हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार.
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघाती हल्ला, निमलष्करी दलाच्या मुख्यालयात 2 बॉम्बस्फोट, गोळीबारात 3 दहशतवादी ठार, तहरीक-ए-तालिबान संघटनेनं स्वीकारली जबाबदारी.